जे देही उदास गेले आशा पास निवारोनी विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडोनी दी विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य घातलिया भय नरका जाणे विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता महायोग पीठे तटे भीमरथ्या वरं कुंडलिकाय दातु मुनीन्द्रे समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ती द्वंद्वातीतं गगनसदृश्यं तत्त्वमस्यादि लक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वादि साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि आत्मरूप गणेशु केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री गुरुचरण ते नमस्कारो ओम नमो ज्ञानेश्वराय काहीच मिनी परंतु बोलतो वचने अति भाविके
याचं कारण तुमचा अनुग्रह लादलो आणि पवन झालो चराचरी एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लादलो पवन पावन झालो झालो चराचरी. पवन पावन सुद्धा आहे आणि पवन सुद्धा आहे. कारण का तुम्हाला दोन्हीचा पण अर्थ सांगते. आधी आपण इथूनच सुरुवात करू. कारण प्रत्येक कीर्तनकार कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी म्हणतात तुमचा अनुग्रह लादलो आणि पावन झालो चराचरी किंवा पवन झालो चराचरी. मग पावन कशाला म्हणतात आणि पवन कशाला म्हणतात? तुम्ही मला सांगा, देवाचं स्वरूप कसं आहे? देवाचं स्वरूप आपण शनिवारी अभंग म्हणतात पवन सुत हनुमान की जय. पवन म्हणजे चराचरात पूर्ण व्यापक आणि पावन म्हणजे या 3.5 हातापुरता. मग आपण केवढे तर 3.5 हातापुरते आहेत का? विश्वस्वरूप आहोत आपण. ममैव अंश जीव लोकी. जीव हा देवाचा अंश आहे. जीव कशाचा अंश आहे? देवाचा. आपण 3.5 हातापुरते देह आहोत का? देव आहोत. जर संतांची कृपा आपल्यावर झाली, जर आपण भक्त झालो तर आपण पावन राहत नाही, पवन होतो. पावन म्हणजे हा नरदेहापुरतं. पवित्र होणं किंवा पावन होणं ह्या नरदेहापुरतं. मग नरदेहापुरतंच आपण आहेत का? सर्व व्यापक आहे. जर भक्त झालो तर देव आणि भक्त तुझा नाही विचार. कारण देव आणि भक्त वेगळा राहत नाही. मग देव एवढा 3.5 हातापुरताच आहे का? आपण प्रमाण म्हणतो विठ्ठला जळी स्थळी भरला रीता ठाव नाही उरला तो म्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठल. जळी स्थळी काष्टी पाशानी सगळीकडे भगवंत आहे. मग आपण सुद्धा पावन आहोत. कारण पवन नाही, पवन गगन तेवढाची आशे आणि सहज हलविल्या वेगळा दिशे एरवी गगन तोचितो. गगन भरून जे ज्ञान आहे ना, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात गगनाचे पाहिला डोळे भरी आणि पाहता पाहणी दुरी सारू. कारण देव केवढा आहे? विश्वव्यापक आहे. गगनाला सुद्धा पांघरून देवाचे आणि तेवढे आपण आहेत. आपण कारण साधू संत म्हणतात मी नाही, ममैव अंश जीव लोकी. कारण आपण देवाचा अंश आहोत म्हणजे देवच आहोत. आणि देव जर गगनाला जर पांघरू नाही देवाचं तर आपण पावन राहू का? आपण सुद्धा पवन होऊ. पण ती भक्ती जर कळाली तर, देवाची आपल्यावर संतांची कृपा झाली तर आपण पवनरूप होऊ शकतो. म्हणून पवन झालो चराचरी. पहा, आपला कीर्तन सेवेसाठी अभंग घेतलेला आहे. तुम्हा साधू संतांच्या सेवेसाठी तुकाराम महाराजांचा, जगद्गुरु श्रीमंत सद्गुरु तुकाराम महाराज यांचा अभंग आहे. भक्त ऐसे जाना जे देही उदास गेले आशा पास निवारोणी विषय तो त्यांचा झाला नारायण आणि ना आवडे जनधन माता पिता. पहा, या अभंगाद्वारे तुकाराम महाराजांना आपल्या सर्वांना सांगायचं एकच आहे की भक्त कसा असावा. भक्त कोणाला म्हणतात? भक्त कशाने होऊ शकतो? कारण जगात जर पाहिलं तर पहा, भक्ती सगळीच जण करतात. भक्ती करत नाही असा एकही जीव नाही. पण भक्ती जी आहे ती आपल्या मनाच्या मार्गाने आहे का संतांच्या मार्गाने आहे? कारण
ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की आस्तेच्या महापुरी रिक्तार्थ कोट्यावरी परी प्राप्तीच्या पैलतीरी विपायला एखादाच. भक्ती मार्गाला कोट्यावधी निघाले आहेत. सगळं जग भक्ती करते, पण भक्ती जी आहे ती साधू संतांच्या मार्गाने पाहिजे. शास्त्राद्वारे जशी सांगितलेली आहे तशी पाहिजे. आणि तशी भक्ती करण्यासाठी आपल्याला तसे मार्गदर्शक सद्गुरू मिळाले पाहिजे. आणि त्या सद्गुरूने पहा, आपला जो इथं आज येण्याचा योग आहे, आपला नफरवाडी गाव दिवसाची सेवा मज पामराकडे आले आहे. आणि तुम्हा सर्वांच्या प्रेमा खातीर आपले अर्जुन महाराज मंडलिक यांच्याद्वारे आम्हाला ही देण्यात आली. आणि तुम्हा सर्व गावकऱ्यांच्या प्रेमा खातीर तुमच्यामुळे आज इथं येण्याचा, तुमच्या साधू संतांचा दर्शन होण्याचा योग माझ्याकडे आले आहे. आणि त्याच्यामुळं प्रथमतः तुमचे आभार मानते की तुमच्यामुळे ही सेवा करण्याचा योग मला आला. आपले पेटी मास्तरांचं, मृदुंगाचार्य, गायक हे जे सगळे आले, तुमच्या जसं म्हणतात ना, वक्ता तो वक्ता नव्हे श्रोतेवी, किंवा तुमच्या हातात हे सगळं कसं आज करून घ्यायचंय ती, आहे का नाही. म्हणून तुमचे प्रथमतः आभार आहे. तुम्हाला धन्यवाद द्यावे तेवढे थोडेच आहे. कारण जे भक्त असतात ते कसे असतात. तुकाराम महाराज म्हणतात की भक्ती करण्यासाठी सर्वजण निघाले आहेत, पण भक्तीची व्याख्या जी आहे, भक्त कोणाला म्हणतात हेच आपण कळून घेतलेलं नाही. आपल्याला असं वाटतं एकादशी धरली म्हणजे भक्ती होईल, आळंदी पंढरपूरची वारी केली म्हणजे भक्ती होईल, भजन केलं, कीर्तन केलं, प्रवचन केलं, किंवा पायी दिंड्या वाऱ्या केल्या, तीर्थयात्रा केल्या म्हणजे भक्ती होईल का. भक्ती जी आहे ते साधू संत म्हणतात, भक्ती ते नमन, वैराग्य तो त्याग, ज्ञान भ्रमी भोग ब्रह्म तनु, देहाच्या निरासे पाविजे या ठाया, माझी ऐशी काया जळ म्हणे. भक्ती ते नमन आहे. नमन म्हणजे शरण जाणं. भक्ती म्हणजे भगवंताला शरण जाणं. आणि शरण भक्ती अनन्य भावाने झाली पाहिजे. आपली भक्ती आहे नाही असं नाही, आपण पण भक्ती करतो, पण आपली भक्ती जी चालली आहे ते खरंच सुखासाठी चालली का. सगळे जण म्हणतात, सर्व म्हणतात की आमची भक्ती सुखासाठी चालली, किंवा सुख पाहिजे, प्रत्येक जीवाला सुख पाहिजे म्हणून देव चाललाय. पण सुखाची व्याख्याच कळालेली नाही. कारण सुख आपण जे देवाला मागायला जातो, सुख जे देवाला मागायला जातो, मग सुखाचं मार्ग त्यातून आपण मागत नाही. कारण का, देवाकडे जातो पण प्रपंचातलं मागतो. देवाकडे आपण जातो पण काय मागतो, प्रपंचातलं मागतो, संसारातलं मागतो. आणि संसारातलं मागितल्यामुळं देव आपली इच्छा पूर्ण बी करतो. पण संसार कसा आहे, आपण प्रमाण म्हणतो संसार दुःख मूळ स्वरूप
शास्त्री महाराजांनी कडे इंगळ विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ, हे प्रमाण सुद्धा आपलं पाठ आहे का नाही? पण देवाकडे गेल्यावर आपण देवाला मागतो का संसारातलं मागतो? हा, संसारातलं मागतो. आणि पुन्हा म्हणतो की देव माझ्याच पाठीमागं लागला, हे का नाही? म्हणजे दुःख भेटल्यानंतर. मग आता आपण दुःखात जर मागितले तर देव सुख देईल कुठून? आणि सुखाची जी व्याख्या आहे ते किंबहुना सोय जीव आत्मयाशील आहे, ते तजे होय तया नाव सुख. सुख जे आहे ते ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की जीवाची आणि शिवाची जिथं भेट होती त्याला सुख म्हणतात. आणि ते सुख घेण्यासाठी आपल्याला संतांना शरण गेलं पाहिजे. संतांना ज्यावेळेस आपण शरण जाऊ, सद्गुरूला शरण जाऊ, त्यावेळेस आपल्याला त्या सुखाचा पत्ता सापडतो. आणि ते सुख भेटण्यासाठी आपली भक्ती पाहिजे. पण आपली भक्ती संसारातलं सुख भेटण्यासाठी करतो आणि नंतर दुःख पदरात पडल्यानंतर रडत बसतो, है का नाही? मग आपल्याला सुख जर पाहिजे तर सुख कुठे आहे? सुख एक हेची ठाई बहुपाई संतांचा, बहुपाई संतांचा. सुख एक हेची ठाई बहुपाई संतांचा, बहुपाई संतांचा, बहुपाई संतांचा. आणि बहुपारी संतांच्या मनोनी केला वास आणि नाही नासतय ठाई. त्या सुखाला नाश नाही, असं अविनाशी सुख जे आहे ते संतांजवळ आहे. आणि त्या संतांना शरण गेल्यानंतर मग तो देव आपलासा होतो. म्हणून आपुला तो एक देव करून घ्यावा आणि तेने विना जीवा सुख नव्हे. देव संतांजवळ आहे, तो संतांजवळचा देव तो आपल्यामध्ये आहे, तो कळवून घ्यायचा आहे. आणि तो कळवून घेतल्यानंतर मग आपल्याला ते सुख मिळतं. पण आपली भक्ती त्या सुखासाठी चाललेली नाही, कारण भक्ती जी आहे ती वेगळीच आहे. आपल्याला असं वाटतं हे डोळ्यांनी सगळं दिसतंय, दिंड्या वाऱ्या उपास तापास हे जे सगळं आहे ते केल्यानंतर आपल्याला सुख भेटेल. पण सुखाची जी व्याख्या आहे ते संतांना शरण गेल्याशिवाय ते सुख कळू शकत नाही. कारण ते संतांजवळ सुख आहे. देवाला सुद्धा हवं असणारं सुख, देवाला सुद्धा हवं वाटणारं सुख त्या संतांकडे आहे. कारण ज्या सुखाकारणे देव मेळावला आणि वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. देवाला सुद्धा हवंस वाटणारं सुख त्या संतांजवळ आहे. म्हणून त्या संतांना शरण जायचे. कारण संतांना शरण गेल्याशिवाय आपल्याला देवाची कृपा होऊ शकत नाही. संतांची या पायी संत पायी माथा ठेविता सद्भावे, संत पायी माता ठेविता सद्भावे, येणे भेटे 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 देव आपे आप. संतांच्या पायावर जर आपण
शरण गेलो तर त्यांनी देव भेटू शकतो. आणि ते देव भेटल्यानंतर जे सुख आहे ते आपल्याला भेटू शकतं. कारण जे सुख आहे देवाला हवं असं वाटणार. संतांचे सुख झाले कारण का त्या संतांचं सुख देवाला सुद्धा हवं वाटतं. देव त्यांच्या सुखासाठी वैकुंठ सोडून येतो आणि त्या संतांची सेवा करतो. संतांच्या घरी त्यांची सेवा करतो देव. कशासाठी? तर त्या सुखासाठी. आणि त्या म्हणून ज्या सुखा कारणे देव वेडावला, ज्या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडून संत चरणी राहिला, वैकुंठ सोडून संत चरणी राहिला. ज्या सुखासाठी देव वेडा होतो आणि भक्ताची कामं करतो. आणि तो देव ज्या वेळेस आपल्याला संत कृपेने मिळेल, तो ते सुख आपल्या हृदयात प्रगट होईल, त्यावेळेस त्या भक्ताची
कशावती का तो देहभाव हरवतो. देहभाव हरपला आणि तुझं पाहता विठ्ठला. कारण तो देहात स्थितीवर राहत नाही. कारण का तर ते सुख त्याला मिळालेलं असतं, ते आनंद त्याला मिळालेला असतो त्या संतांच्या कृपेने. तो देव भेटलेला असतो आणि तो देव जर भेटला तर तो भक्त देहावर उदास होतो, त्याचा देहभाव हरवतो. आणि तो जो आहे पहा, जो गोरा कुंभार, संत गोरा कुंभार, आणि ते ज्या वेळेस चिकन तुडवत होते, हे का नाही, चिकन तुडवत होते, त्यावेळेस त्यांचं काम होतं मटकी बनवायचे, गाडगे बनवायचे. आणि ते चिकन तुडवत असताना त्यांच्या मंडळींनी सांगितलं की बाळाकडे लक्ष द्या, मी पाणी घेऊन येते. आणि पाणी घेऊन येते म्हणल्यानंतर गोरोबा काका चिकन तुडवत 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 पांडुरंगाच्या त्या ध्यानात चिंतनात मग्न झाले. आणि ते मग्न झाल्यानंतर ते चिकन तुडविता तुडविता त्यांच्या पायाखाली मूल आलं. आणि पायाखाली मूल आलं तरी सुद्धा त्यांना देहभान राहिलं नाही. ते चिकन तुडवताना पायाखाली मूल तुडवलं. चिखली मिळाले रक्त मांस, कारण का त्या संतांचं सुख देवाला सुद्धा हवं वाटतं. देव त्यांच्या सुखासाठी वैकुंठ सोडून येतो आणि त्या संतांची सेवा करतो. संतांच्या घरी त्यांची सेवा करतो देव. कशासाठी तर त्या सुखासाठी. आणि त्या म्हणून ज्या सुखा कारणे देव वेडावला, ज्या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडून संत चरणी वाहिला, वैकुंठ सोडून संत चरणी वाहिला. ज्या सुखासाठी देव वेडा होतो आणि भक्ताची कामं करतो. आणि तो देव ज्या वेळेस आपल्याला संत कृपेने मिळेल, तो ते सुख आपल्या हृदयात प्रगट होईल, त्यावेळेस त्या भक्ताची अशी दशा होती का तो देहभाव हरवतो. देहभाव हरपला आणि तुझं पाहता विठ्ठला. कारण तो देहात स्थितीवर राहत नाही. कारण का तर ते सुख त्याला मिळालेलं असतं, ते आनंद त्याला मिळालेला असतो त्या संतांच्या कृपेने. तो देव भेटलेला असतो आणि तो देव जर भेटला
तर तो भक्त देहावर उदास होतो, त्याचा देहभाव हरवतो आणि तो जो आहे पहा, जो गोरा कुंभार, संत गोरा कुंभार, आणि ते ज्या वेळेस चिकन तुडवत होते, हे का नाही, चिकन तुडवत होते, त्यावेळेस त्यांचं काम होतं मटकी बनवायचे, गाडगे बनवायचं. आणि ते चिकन तुडवत असताना त्यांच्या मंडळींनी सांगितलं की बाळाकडे लक्ष द्या, मी पाणी घेऊन येते. आणि पाणी घेऊन येते म्हणल्यानंतर गोरोबा काका चिकन तुडवत 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 पांडुरंगाच्या त्या ध्यानात चिंतनात मग्न झाले. आणि ते मग्न झाल्यानंतर ते चिकन तुडविता तुडविता त्यांच्या पायाखाली मूल आलं. आणि पायाखाली मूल आलं तरी सुद्धा त्यांना देहभान राहिलं नाही. ते चिकन तुडवताना पायाखाली मूल तुडवलं. चिखली मिळाले रक्त मांस, संस्थेत शिकून पांडित्य सांगणारे भरपूर आहेत, पण तुकाराम महाराज म्हणतात, जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा, अनेक हे माझ्या मना हो का पंडित शहाणा. कारण शास्त्राचा अभ्यास करून सांगणारे भरपूर आहेत, पण अनुभवाचं पाहिजे. कारण तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे येथे अनुभवच प्रमाण, शब्दाचे गौरव कामा नाही. कारण अनुभव जो आहे त्या अनुभवाचे, कारण पहा बाबा म्हणायचे, नामा म्हणे तुका म्हणे पण नक्की तुका म्हणे. आपला अनुभव काय, तुकाराम महाराजांना देव भेटला, नामदेव महाराजांना देव भेटला, सर्व साधू संतांना इथून भूत देव भेटला. आणि हे सगळ्यांना मी तर म्हणते, आज असं झालंय कीर्तनकारापेक्षा ऐकणारी श्रोती मंडळी हुशार होती. कारण जशाची तशी कीर्तन त्यांची पाठ येते. एखाद्या वेळेस महाराजाकडून एखादा शब्द राहील पण त्यांच्याकडे पाठ येतो. कारण का, फक्त ऐकायचंय, अनुभव पाहिजे, अनुभव. आणि अनुभव जर नसेल, कारण अनुभव आज आपल्याला येऊ शकतो. साधू संतांना आला अनुभव म्हणून त्यांनी अनुभव आणला आणि ते या जगात देत असे. साधू संतांना अनुभव आला म्हणून त्यांना सुख भेटलं, ते तेवढे देवात तल्लीन झाले. आपलं का होत नाही असं, आपण संसारातच का चिकटलेलो येतं, ते संसार का सुटत नाही आपल्याकडून, तर आपल्याला त्याचा अनुभव नाही. आणि अनुभव ज्यावेळेस येतो पहा, आता आम्ही इथं ताईच्या तिथं बसलो होतो, त्यांची 2-2.5 वर्षाची मुलगी आहे. ती 2-2.5 वर्षाची मुलगी एका ताईला बघून म्हणते, तुम्ही लिपस्टिक लावली का हो. 2.5 वर्षाची मुलगी, तिचं लक्ष पहा किती. जी समुद्रावर असते ती लाट समुद्रापासून वेगळी नसती. म्हणून ती तरंग म्हणजे ती लाट जरी आपल्याला लाटेच्या रूपाने दिसत असली तरी पण ते समुद्रापासून वेगळी नसती. तसं आपण जीव जरी दिसत असलो, माणूस जरी असलो तरी पण देवापासून वेगळे नाहीत. त्याला भक्त म्हणतात. ऐसे निभा समर असे दृष्टी जर उल्हासे तर भक्ती आम्ही म्हणू. माऊली म्हणतात की अशा दृष्टीने जर पाहाल तुम्ही, ह्या दृष्टीने जर गेलात तर त्याला आम्ही भक्ती म्हणतो. की देवापासून जो वेगळा नाही असा त्याला अनुभव आला पाहिजे. आणि अनुभव जोपर्यंत येत नाही, कारण का, तुकाराम महाराज म्हणतात, हो का पंडित शहाणा, पण माझ्या मना हो का पंडित शहाणा, हो का पंडित शहाणा, हो का पंडित शहाणा, नाही माझ्या मना हो का पंडित शहाणा, हो का पंडित शहाणा, हो का पंडित शहाणा,
पंडित शहाणा. कारण शास्त्र वाचून पांडित्य सांगणारे जगात भरपूर आहे. भगवंताच्या नामामध्ये चिंतनामध्ये एवढे तल्लीन झाले का त्यांना पायाखाली मूल आलं तरी सुद्धा शुद्ध राहिली नाही. कारण त्यांचा देहभाव विसर्जित झाला आणि त्या पांडुरंगाशी ती एक रूप झाली. आणि एक रूप झाल्यामुळं देहभाव विसरला आणि पायाखाली मूल तुडवले तरी सुद्धा नाही देह शुद्धी. चिखली मिळाले रक्तमास. त्या चिखलात बाळाचे रक्तमास मिळालं तरी सुद्धा त्यांना देहाची शुद्धी राहिली नाही. असा त्यांचा जो भाव आहे तो देहभाव त्यांचा हरवून जातो. त्याला भक्त म्हणतात. आणि आपल्याला तर सगळं काही कळतंय. आपण भक्त झालोय पण आपला देहभाव हरवला नाही. कारण जर भक्त झालो तर आपण देवापेक्षा वेगळे राहू शकत नाही. कारण देव आणि भक्त तुझा नाही विचारत. कारण देवापासून भक्त त्यालाच म्हणतात तर तो विभक्त नसतो. देवापासून तो विभक्त नसतो. तशी ऐक्याची भूमिका आपली असली पाहिजे. भक्त कोणाला म्हणतात? ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, हो का तरंगू लहानू परी सिंधू सिनो हे बिन्नू तैसा ईश्वर आणू मी आणू नव्हेची गा. आपण एवढा रात्रंदिवस परमार्थ करतो, भजन करतो, कीर्तन ऐकतो, वाऱ्या करतो, तीर्थयात्रा करतो, सगळं काही करतो, पण आपलं लक्ष आहे का? साधू संत एवढे ओरडून सांगतात, मार्ग धावून गेले आधी दयानिधी संत ते नेची पंथे चालू जातात मग न पडे गुंता कोठे काही. पण त्या पंथाने आपण चालत नाही. आपला मनोमार्गे चाललेला आहे. कारण त्या ताईला ती म्हणते तुम्ही लिपस्टिक लावली का? आम्ही सगळी हसलो तुझं किती बारीक लक्ष एवढी छोटी असताना. आणि ती हो म्हणून म्हटलं की ती आतमध्ये गेली लिपस्टिक लावून आली. म्हणजे किती ताबडतोब पहा ना. किती तिने परिणाम करून घेतला लगेच. तसा आपल्यावर काही परिणाम होतोय का? कीर्तनाचा, भजनाचा, तीर्थयात्रेचा तसा साधू संतांवर परिणाम झाला. कारण तुकाराम महाराज देवाला विनवणी करतात का तुकाराम महाराज अगोदर खात पीत नव्हते, माळकरी नव्हते, असं नव्हते, है का नाही? तुकाराम महाराज सगळं काही करीत होते तरी सुद्धा देवाचा साक्षात्कार व्हावा म्हणून देवाला विनवणी करतात. देवा ताईसा
की देवा आता ऐसा करी उपकार आणि देहाचा विसर पाडी मज तरीच हा जीव सुख पावे माझा बर्वे केशव राजा कुळवाडी. देहाचा विसर पडल्याशिवाय ते सुख आपल्याला मिळत नाही. पहा, कबीर महाराज एक वेळेस रस्त्याने चालत असताना त्यांच्या पायाचा लोटका कुत्र्याने तोडला आणि तो कुत्र्याने तोडल्यानंतर शेजारच्या माणसाने सांगितलं की अहो महाराज, तुमच्या पायाचा लोटका कुत्र्याने तोडला. त्यावेळेस कबीर महाराज म्हणतात, कुत्ता जाने और चमडा जाने, है का नाही. म्हणजे ते इतके देहावर उदास झालेले होते. म्हणून तुकाराम महाराज अभंगाच्या भक्ताईचे दाना दे देही उदासा, भक्ताईचे दाना दे देही उदासा. भक्ताईचे दाना दे देही उदासा, भक्ताईचे दाना दे देही देही उदास गेले आशा पास निवारोनी, विषय तो त्यांचा झाला नारायण आणि नावडे जनधन माता पिता. भक्त त्याला म्हणतात की जो देहावर उदास होतो. कारण का देहावर का उदास होतो, तर हा देह आपला नाही हे त्याला ज्ञान होते. हे ज्ञान झाल्यामुळं हा देह आपला नसल्यामुळं तो देहावर उदास होतो. कारण इथं आपलं काय आहे, तर तो एक भगवंत आपला आहे आणि तो भगवंत आपलाचा झाल्यानंतर ह्या देहाची आपल्याला शुद्ध राहत नाही. कारण हा देह हे काळाचे, धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे. कारण इथं देहच आपला नाही, तर देह संबंधाने जे आहे ते आपलं आहे का. येथे आपलं काहीच नाही, पण तरी सुद्धा आपण ह्याला सगळं आपलं म्हणतो. म्हणून इथं आपलं काही नाही. कारण नाही कुणाचे कुणी, तुझे नव्हे रे कोणी, अंती जाशील एखाद्या प्राण्या, माझे माझे म्हणून प्राण्या मायेचा बाजार. कारण हा सगळा मायेचा बाजार आहे. ह्याच्यातला आपल्याला सोडवणारा कोणी नाही. हे साधू संतांनी भक्तांनी जाणून घेतलं, त्याला भक्त म्हणतात. कुणाला काय हे जे प्रपंच आहे, हे जे डोळ्यांनी दिसतंय सगळं सर्व, तुम्ही म्हणता डोळ्यांनी आम्हाला सगळं दिसतंय, आमची बायको दिसतीये, मुलं दिसतात, शेती दिसतीये, घर दिसतंय, हे सगळं खरंय का. साधू संत म्हणतात, जे जे देखणे सकळ म्हणून चिंती चरण कमळ महादेवी वराचे. हे डोळ्यांनी जे दिसतंय ते सगळं नाशिवंत आहे, ते सगळं जाणार आहे, ते सगळं खोट आहे. आपण हरिपाठात दररोज म्हणतो काय, लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया येरझार हानी. हे सगळं लटक आहे. आणि लटक्यातलं जर आपण माझे म्हणलं तर दुःख लागणार का नाही. दुःख लागणारच. कारण हे लटक जे आपलं नाही ते जर आपण माझे म्हणलं तर आपल्याला दुःख लागणारच. त्याच्यामुळे ह्याच्यातलं हे जे आहे संसारातलं ते काही आपलं नाही. आलासी काय, जाताना घेऊन जाणार काय, अभिमान धरून जरा सद्गुरू
सद्गुरूचं पाय धरल्यानंतर आपल्याला येताना काय घेऊन आलं काहीच नाही आणि जाताना सुद्धा काही घेऊन जाणार नाही हे सगळं कळतंय आपल्याला. पण जसं म्हणतो ना वळत नाही, कळत आहे पण वळत नाही, हे सुटत नाही. का सुटत नाही? तर आपल्याला त्या सद्गुरूची कृपा नाही, संतांची कृपा नाही. संतांची कृपा झाल्यानंतर आपल्याला हा संसार ऑटोमॅटिक सुटतो. नाम घेता उठावती होय संसाराची तुटी, ऐसा लाभ बांधा गाठी आणि विठ्ठल बाई पुढे. कारण ते नाम आपल्याला सद्गुरूकडून भेटल्यानंतर आपल्या संसाराची तुटी आपोआप होती. हा मायाजाळ आपल्याला ताबडतोब तुटतो आणि ते तुटल्यानंतर आपल्याला भक्त होता येतो. भक्त, मग भक्त जे आहेत ते देहावर उदास झालेले असते. भक्त ऐसे जाणार जे देही उदास, कारण त्यांना आशा राहिलेली नसती. कशामुळे आशा राहिलेली नसती? तर हे सगळं नश्वर आहे हे त्यांना कळालेलं असतं. ह्या नाशिवंतातलं ते काही मागत नाहीत आणि त्या नाशिवंतातलं भेटलं तरी त्यांना सुख समाधान वाटत नाही. म्हणून त्यांची आशा भय लाज आड नये चित्ता आणि ऐशी तया सत्ता समर्थाची. ही आशा त्यांची सुटलेली असती, भय सुटलेलं असतं. त्याच्यामुळे ते भक्त असे देहावर उदास झालेले असतात आणि ते उदास झालेले भक्त मग ते फक्त त्यांना देवाची सगळी आवड त्यांची ह्या विषय तो त्यांचा झाला नारायण, तो त्यांचा झाला नारायण. विषय तो त्यांचा झाला नारायण, ना आवडे जनधन माता पिती आवड होती ती भगवंतावर आवड गेली. भगवंत त्यांना आपला केला आणि त्या भगवंताची त्यांना आवड लागली म्हणून विषय त्यांचा नारायण बनला आणि तो नारायण विषय बनल्यामुळं ना आवडे जनधन माता पिता. तुम्ही असं म्हणताल पहा मग देव करूनच काय उपयोग आहे? जर आई वडीलच आवडत नाहीत म्हणल्यावर ना आवडे जनधन माता पिता, मग कुठले माता पिता आवडत नाहीत? हा, कुठले माता पिता आवडत नाहीत? पहा, भक्त प्रल्हाद होता, भक्ती करत होता, आईच्या गर्भातच त्याचं भगवंताचं नामस्मरण चालू होतं आणि तो भक्त कोणाच्या पोटी जन्माला आला? राक्षसाच्या, हिरण्यकशिपूच्या, है का नाही? तो हिरण्यकशिपूच्या जन्म पोटाला आला. पण कशामुळं? त्यांना नारद भेटले होते आईला, म्हणून नारायण नारायण हा शब्द त्यांनी गर्भामध्येच ऐकला आणि ते भक्त प्रल्हाद झाले. आणि भक्त प्रल्हादाचे वडील हिरण्यकशिपू त्यांनी आता जशी आपली मुलं आपण शिकायला संस्थेत आळंदीला टाकतो तसं त्यांनी त्यांच्या घरी संस्था खोली आणि सांगितलं की भगवंताचं नाव घ्यायचं नाही, देवाचं नाव घ्यायचं नाही, देवाचं नाव घ्यायचं नाही म्हणून शिकवायला शिक्षक ठेवले का आणि पारेकरी ठेवले त्यांच्यावर का देवाचं नाव घ्यायचं नाही. तरी सुद्धा भक्त प्रल्हाद भगवंताचं
भगवंताचं नाम घेत होते. हा, त्यांनी जे त्यांच्या संकित मुलं होती त्यांना सुद्धा शिकवलं का नारायण नारायण भगवंताचं नाम घ्यायचं. मग त्यांना जे वडिलांनी भगवंताचं नाम घेऊन दिलं नाही तसे पिता आवडत नाही. जे देवाच्या आड येतात, जे देवाच्या आड येतात तसे भक्त पिता आवडत नाही. किंवा जे रामायणामधला प्रसंग आहे, भरताची आई कैकेयी का नाही, कैकेयीने भरताला रामापासून बाजूला केले आणि राज्यावर बसवले, है का नाही. हा, स्वतःचा मुलगा रामाला वनवासाला पाठवलं आणि भरताला गादीवर बसवण्याचं कैकेयी मातेने ठरवलं. आणि त्या कैकेयी मातेने स्वतःच्या मुलाला राज्यावर बसवण्याची प्रतिज्ञा किंवा मागणी केली राजाकडं. आणि मग तो भरत जो आहे तो देवापासून रामापासून बाजूला झाल्यामुळं भरताने सुद्धा कैकेयी मातेचा त्याग केला. कारण असे जे देवापासून आपल्याला बाजूला काढणारे आहेत तसे माता प्रल्हादे जनक विभीषण बंधू राज्य माताने भरते की म्हणजे प्रल्हादाने पित्याचा त्याग केला, विभीषणाने रावणाचा त्याग केला, भावाचा त्याग केला आणि भरताने राजमातेचा त्याग केला. का तर ते देवापासून आपल्याला बाजूला काढणारे होते. असे माता पिता आवडत नाही. नाही तर तुम्ही असा समज करून घेणार की बरेचसे कीर्तनकार आता कुणी बापावर बोलणार आहे तर कुणी आईवर बोलणार आहे. हो, आई आणि वडिलावरच कीर्तन चालू येतं आणि ह्या ताई काय सांगतात माता पिता आवडत नाहीत म्हणून. म्हणजे कोणते माता पिता आवडत नाहीत तर आपल्याला देवापासून जे दूर करतात ते माता पिता आवडत नाहीत. म्हणून साधू संत माऊली जे आहेत, तुम्ही संत माय बाप कृपावंत काय मी प्रतीत कीर्तिवालो अवतार तुम्हा धराया कारण आणि उद्धाराया जनजीव जडजीव. साधू संत हे आपले मायबाप आहेत, तेच आपले मायबाप खरे आहेत आणि त्यांच्यामुळे आपल्याला जीवनाचा उद्धार होतो. कारण त्यांचा अवतार आपल्यासाठी आहे, जड जीवाचा उद्धार करण्यासाठी आहे. म्हणून तसे आई वडील तुकाराम महाराज म्हणतात आवडत नाही. तर आपल्याला तो भगवंत आपला सतत आहे, देव नाही अशी जागा नाही. म्हणून मागे पुढे उभा राहे संभाळीत आली आघात निवाराया. भक्त प्रल्हादाला किती जरी वडिलांनी छळ केला तरी सुद्धा त्याचं रक्षण देवाने केलं. कारण भक्तासाठी देव सतत उभा आहे, सतत. कारण भक्तावर ज्या वेळेस संकट येतं त्या वेळेस भक्ताचं रक्षण करणे हेच देवाचं काम आहे. म्हणून तो भक्त त्याला काहीच काळजी राहत नाही. कारण तो भगवंताला शरण गेलेला आहे आणि आपलं देह समर्पित भगवंताला केलेलं आहे. त्याच्यामुळे त्याला काही काळजीच राहत नाही. कारण मागे पुढे उभा राहे संभाळीत आणि आली आघात आघात निवारी छाया पितांबर करी, छाया पितांबर करी, छाया पितांबर करी, घात आघात निवारी छाया पितांबर करी, छाया पितांबर काळजी नसती, आपल्या कशाचीच काळजी नसती. कशामुळे तर तो देवाला देहच अर्पण केलेला असतो. साधू संत म्हणतात
तुका म्हणे देह समर्पिचे देवा तेव्हाच घडली सर्व पूजा. आपला देहच त्या देवाला समर्पित केलेला असतो, त्याच्यामुळे त्याला कशाची काळजी राहिलेली नसती. कारण भक्त प्रल्हादाला एवढी जरी शिक्षा केली पित्याने तरी सुद्धा तो भगवंताचं नाम घेत होता, म्हणून तिथून तिथून भगवंताने त्याला तारलं. ध्रुव तरी सुद्धा भगवंताने वस्त्र पुरवली, गोरख कुंभाराचे बाळ तुडवलं तरी सुद्धा ते बाळ वापस आणून दिलं. म्हणून काही द्रौपदीला काळजी आहे का पुन्हा? कारण शरण गेल्यानंतर भगवंताला मग त्याची चिंताच हरली जाते, त्याची चिंता हरली जाते. कारण त्याचं सगळं निर्वहन करणारा कोण असतो? भगवंत असतो. म्हणून त्याचं सगळं काही करतो भगवंत, त्याच्यामुळे त्याला काळजी राहत नाही. कारण त्याचा भार सगळा तुका म्हणे घालून तयावरी भार वाहू हा संसार देवा पायी, किंवा तुका म्हणे भार घात देवावरी आणि होईल कैवारी नारायण. तो भगवंत त्याची काळजी करणारा असतो, म्हणून त्याला काही काळजी राहत नाही. अभंगाचं तिसरं चरण. पाहिला डोळे भरी आणि पाहता पाहणी दुरी सारू. कारण देव केवढा आहे? विश्वव्यापक आहे. गगनाला सुद्धा पांघरून देवाचे आणि तेवढे आपण आहेत आपण. कारण साधू संत म्हणतात मी नाही, ममाई अंश जीवलोकी. कारण आपण देवाचा अंश आहोत, म्हणजे देवच आहोत. आणि देव जर गगनावरून गगनाला जर पांघरू नाही देवाचं, तर आपण पावन राहू का? आपण सुद्धा पवन होऊ. पण ती भक्ती जर कळाली तर, देवाची आपल्यावर संतांची कृपा झाली तर आपण पवन रूप होऊ शकतो. म्हणून पवन झालो चराचरी. पहा, आपला कीर्तन सेवेसाठी अभंग घेतलेला आहे. तुम्हा साधू संतांच्या सेवेसाठी तुकाराम महाराजांचा, जगद्गुरु श्रीमंत सद्गुरु तुकाराम महाराज यांचा अभंग आहे. भक्त आईसे जाना जे देही उदास, गेले आशा पास निवारोणी. विषय येतो त्यांचा झाला नारायण, आणि ना आवडे जनधन माता पिता. पहा, या अभंगाद्वारे तुकाराम महाराजांना आपल्या सर्वांना सांगायचं एकच आहे की भक्त कसा असावा. भक्त कोणाला म्हणतात? भक्त कशाने होऊ शकतो? कारण जगात जर पाहिलं तर पहा, भक्ती सगळीच जण करतात, भक्ती करत नाही असा एकही जीव नाही. पण भक्ती जी आहे ती आपल्या मनाच्या मार्गाने आहे का संतांच्या मार्गाने आहे? कारण ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की आस्तेच्या महापुरी रिक्तार्थ कोट्यावरी, परिप्राप्तीच्या पैलतीरी विपायला एखादाच. भक्ती मार्गाला कोट्यावधी निघाले आहेत, सगळं जग भक्ती करते. पण भक्ती जी आहे ती साधू संतांच्या मार्गाने पाहिजे. शास्त्राद्वारे जशी सांगितलेली आहे तशी पाहिजे. आणि तशी भक्ती करण्यासाठी आपल्याला तसे मार्गदर्शक सद्गुरू मिळाले पाहिजे. आणि त्या सद्गुरूने पहा, आपला जो इथं आज येण्याचा योग आहे, आपला नफरवाडी गाव
दिवसाची सेवा मज पामराकडे आले आहे आणि तुम्हा सर्वांच्या प्रेमा खातीर आपले अर्जुन महाराज मंडलिक यांच्याद्वारे आम्हाला ही देण्यात आली आणि तुम्हा सर्व गावकऱ्यांच्या प्रेमा खातीर तुमच्यामुळे आज इथं येण्याचा तुमच्या साधू संतांचा दर्शन होण्याचा योग माझ्याकडे आले आहे आणि त्याच्यामुळं प्रथमतः तुमचे आभार मानते की तुमच्यामुळे ही सेवा करण्याचा योग मला आला. आपले पेटी मास्तरांचं मृदुंगाचार्य गायक हे जे सगळे आले तुमच्या जसं म्हणतात ना वक्ता तो वक्ता नव्हे श्रोतेवी किंवा तुमच्या हातात आहे हे सगळं कसं आज करून घ्यायचंय की आहे का नाही. म्हणून तुमचे प्रथमतः आभार आहे. तुम्हाला धन्यवाद द्यावे तेवढे थोडेच आहेत. कारण जे भक्त असतात ते कसे असतात. तुकाराम महाराज म्हणतात की भक्ती करण्यासाठी सर्वजण निघाले आहेत पण भक्तीची व्याख्या जी आहे भक्त कोणाला म्हणतात हेच आपण कळून घेतलेलं नाही. आपल्याला असं वाटतं एकादशी धरली म्हणजे भक्ती होईल, आळंदी पंढरपूरची वारी केली म्हणजे भक्ती होईल, भजन केलं, कीर्तन केलं, प्रवचन केलं किंवा पायी दिंड्या वाऱ्या केल्या, तीर्थयात्रा केल्या म्हणजे भक्ती होईल का. भक्ती जी आहे ते साधू संत म्हणतात भक्ती ते नमन वैराग्य तो त्याग ज्ञान भ्रमी भोग ब्रह्म तनु देहाच्या निरासे पाविजे या ठाया माझी ऐशी काया जण. भक्ती ते नमन आहे. नमन म्हणजे शरण जाणं. भक्ती म्हणजे भगवंताला शरण जाणं आणि शरण भक्ती अनन्य भावाने झाली पाहिजे. आपली भक्ती आहे नाही असं नाही. आपण पण भक्ती करतो पण आपली भक्ती जी चालली आहे ते खरंच सुखासाठी चालली का. सगळे जण म्हणतात सर्व म्हणतात की आमची भक्ती सुखासाठी चालली किंवा सुख पाहिजे, प्रत्येक जीवाला सुख पाहिजे म्हणून देव चाललाय. पण सुखाची व्याख्याच कळालेली नाही. कारण सुख आपण जे देवाला मागायला जातो, सुख जे देवाला मागायला जातो मग सुखाचं मार्ग त्यातून आपण मागत नाही. कारण का देवाकडे जातो पण प्रपंचातलं मागतो. देवाकडे आपण जातो पण काय मागतो, प्रपंचातलं मागतो, संसारातलं मागतो आणि संसारातलं मागितल्यामुळं देव आपली इच्छा पूर्ण बी करतो. पण संसार कसा आहे आपण प्रमाण म्हणतो संसार दुःख मूळ करू पडे विश्रांती नाही कोटे रात्र दिवस तळमळ. हे प्रमाण सुद्धा आपलं पाठ आहे का नाही. पण देवाकडे गेल्यावर आपण देवाला मागतो का संसारातलं मागतो. संसारातलं मागतो आणि पुन्हा म्हणतो की देव माझ्याच पाठीमागं लागला आहे का नाही. म्हणजे दुःख भेटल्यानंतर मग आता आपण दुःखात जर मागितलंय तर देव सुख देईल कुठून. आणि सुखाची जी व्याख्या आहे
ते किंबहुना सोय जीव आत्मयाशील आहे तेच जे होय तया नाव सुख सुख जे आहे ते ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की जीवाची आणि शिवाची जिथं भेट होती त्याला सुख म्हणतात आणि ते सुख घेण्यासाठी आपल्याला संतांना शरण गेलं पाहिजे. संतांना ज्यावेळेस आपण शरण जाऊ सद्गुरूला शरण जाऊ त्यावेळेस आपल्याला त्या सुखाचा पत्ता सापडतो आणि ते सुख भेटण्यासाठी आपली भक्ती पाहिजे. पण आपली भक्ती संसारातलं सुख भेटण्यासाठी करतो आणि नंतर दुःख पदरात पडल्यानंतर रडत बसतो है का नाही. मग आपल्याला सुख जर पाहिजे तर सुख कुठे आहे. सुख एक हेची ठाई बहुपाई संतांचा बहुपाई संतांचा सुख एक हेची ठाई बहुपाई संतांचा बहुपाई संतांचा बहुपाई सुख एक हेची ठाई आणि बहुपारी संतांच्या मनोनी केला वास आणि नाही नासतय ठाई. त्या सुखाला नाश नाही असं अविनाशी सुख जे आहे ते संतांजवळ आहे. आणि त्या संतांना शरण गेल्यानंतर मग तो देव आपलासा होतो. म्हणून आपुला तो एक देव करून घ्यावा आणि तेने विना जीवा सुख नव्हे. देव संतांजवळ आहे. तो संतांजवळचा देव तो आपल्यामध्ये आहे तो कळवून घ्यायचा आहे आणि तो कळवून घेतल्यानंतर मग आपल्याला ते सुख मिळतं. पण आपली भक्ती त्या सुखासाठी चाललेली नाही. कारण भक्ती जी आहे ती वेगळीच आहे. आपल्याला असं वाटतं हे डोळ्यांनी सगळं दिसतंय दिंड्या वाऱ्या उपास तापास हे जे सगळं आहे ते केल्यानंतर आपल्याला सुख भेटेल. पण सुखाची जी व्याख्या आहे ते संतांना शरण गेल्याशिवाय ते सुख कळू शकत नाही. कारण ते संतांजवळ सुख आहे. देवाला सुद्धा हवं असणारं सुख देवाला सुद्धा हवं वाटणारं सुख त्या संतांकडे आहे. कारण ज्या सुखाकारणे देव वेडावला आणि वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. देवाला सुद्धा हवंसं वाटणारं सुख त्या संतांजवळ आहे. म्हणून त्या संतांना शरण जायचे. कारण संतांना शरण गेल्याशिवाय आपल्याला देवाची कृपा होऊ शकत नाही. संतांची या पायी संत पायी माथा ठेविता सद्भावे संत पायी माता ठेविता सद्भावे येणे भेटे भेटे देव आपे आप. संतांच्या पायावर जर आपण शरण गेलो तर त्यांनी देव भेटू शकतो आणि ते देव भेटल्यानंतर जे सुख आहे ते आपल्याला भेटू शकतं. कारण जे सुख आहे देवाला हवं असं वाटणार संतांचे सुख झाले देवा
कारण विषय तो त्यांचा झाला नारायण आणि नावडील जनधन माता पिता काहीच त्यांना साकडं राहत नाही. कारण सगळा भार त्यांनी त्या भगवंतावर घातलेला असतो. की जसं लहान लेकरू असतं ते आईच्या कडावर असतं, त्याला काही पडण्याची भीती आहे का, त्याला हरवण्याची भीती आहे का, काहीच नाही. कारण का तर ते आईच्या कडावर असतो. तसं साधू संतांना एक वेळा भगवंताला आपण शरण गेलो तर आपल्याला काही चिंता राहत नाही. पण त्याच्यासाठी चिंतन करावं लागते. चिंता वारण्यासाठी चिंतन करावं लागतं. त्या संतांना शरण जावं लागतं, तेव्हा आपली चिंता वारते. आणि ती चिंता वारल्यावर पुन्हा परत येत नाही. ती चिंता वारल्यावर पुन्हा माघारी येते का, नाही येत. मग तशी संतांना शरण गेल्यानंतर आपली ती चिंता गेली पाहिजे. मग ती चिंता जर गेली, देहाचा विसर जर पडला तर आपल्याला कशाची काळजी राहत नाही. तो भगवंत स्वरूप आपण होतो. आणि भगवंत स्वरूप आपण जर झालो, तो देवच जर आपण झालो तर कशाची काळजी राहील आपल्याला. सर्व सुखे आहे येथे जीवळणी आणि संतांची देखली शरणांबुजे. कारण त्या संतांना शरण गेल्यानंतर सर्व सुख आपल्याला मिळतं आणि त्या सुखामुळं आपल्याला कशाची काळजी राहत नाही. मग ते जे सुख आहे ते मिळालं. जर संतांचं मिळालं तर आपल्यावर परिणाम काय होतो. देव आपल्या हृदयात प्रगट झाल्यानंतर आपल्याला देहावरची चिन्ह बदली होतात. देहावर ते चिन्ह दिसतात. कारण देव जर आपल्या हृदयात प्रगट झाला तर तुकाराम महाराज म्हणतात, कंठी प्रेम प्रेम दाटे नदी निरलोटे भगवंत आपल्या हृदयात प्रगट झाल्यानंतर कंठी प्रेम दाटे नैनी नीर लोटे आणि हृदयी प्रगटे रामरूप. तो भगवंताचा आपल्या हृदयात प्रगटीकरण झाल्यानंतर आपल्या देहावरची चिन्ह जी आहेत ते कंठ दाटून येतो. नेत्रातून अश्रुधारा वाहू लागतात. अंग थरथर कापतं. अशी जी अष्टसात्विक भाव आपल्यामध्ये उत्पन्न होतात. आणि ते अष्टसात्विक भाव उत्पन्न झाल्याशिवाय देव कृपा करत नाही. कारण
उद्रेका भरणे रोमांस दाटणे शोधाचे जीवन येऊ लागे कापे तो थरारी स्वरूप देखे नेत्री आणि अश्रू त्या भीतरी वाहताती आनंद झाला पोटी स्तब्ध होय कंठी मौन वाक पोटी धरून राहे टाके श्वासोश्वास ऊर्ध्व भावे देखा स्वरूप हे एका मिळवणे एका जनार्दनी ऐशे अष्ट सात्विक भाव उत्पन्न होताच देव कृपा करी देवाची जर आपल्याला कृपा व्हावं वाटत असेल तर ते अष्टसात्विक भाव आपल्याला निर्माण झाले पाहिजे कारण ते अष्टसात्विक भाव झाल्याशिवाय आपल्याला देवाची कृपा होऊ शकत नाही देव आपल्यावर कृपा करू शकत नाही असं साधू संतांचं मत आहे माझं नाही हे काहीतरी वेगळंच आहे पण ते वेगळं नसून तेच खरं आहे कारण साधू संतांनी लिहून ठेवलंय ते आपल्या मनाचं नाही हा ते जर मनाचं असतं तर कुणी मानलं नसतं पण साधू संतांनी पहा तुकाराम महाराजांनी लिहून ठेवले हा गोविंद गोविंद म्हणा लागली छंद मग गोविंद की कायान भेद नाही तया आपला देह सुद्धा गोविंद होऊ शकतो पण त्या गोविंदाचा छंद लावून घेतला तर मग आपण असं सांगायला प्रमाण भरपूर येतात पण ती स्थिती आपल्याला होणं गरजेची अनुभव येणं गरजेचं आहे आणि तो अनुभव म्हणजे प्रपंचातला नाही तो अनुभव म्हणजे आपल्याला देहाचा विसर पडला पाहिजे हे प्रपंच नश्वर वाटला पाहिजे या प्रपंचातलं खरं नाही असं वाटलं पाहिजे म्हणजे ती स्थिती आपली झाली पाहिजे आणि ती स्थिती ज्यावेळेस आपल्याला खरं आणि खोटं कळण त्यावेळेस तशी स्थिती होईल कारण लहान मुलं जो आहे त्याच्या हातात खोटी नोट आहे ती खोटी नोट जर आपल्याला दे म्हणलं तर ते देत नाही कारण का त्याला ती वाटते की ती खरी आहे का नाही ती खोटी म्हणून त्याला कळलेलं नाही म्हणून ते सोडत नाही आणि आपल्याकडे जर आपल्याला दिली तर आपण त्याला पाकिटात ठेवू का नाही का ठेवणार नाही तर आपल्याला कळालंय ते खोटे म्हणून आहे का नाही ती खोटे म्हणून कळाले म्हणून आपण पाकिटात ठेवत नाही तसं आहे नश्वर जगात आहे सगळं हा संसार आहे तो खोटा आहे हे जोपर्यंत आपल्याला कळत नाही तोपर्यंत त्याच्यापासून आपण बाजूला होणार नाही हे ज्यावेळेस कळण त्यावेळेस कधी आपल्या हातातून सुटून जाईल ते आपल्याला सुद्धा कळणार नाही म्हणून ते खोटं वाटण्यासाठी प्रपंचला पाहिजे सद्गुरू कारण हा प्रपंच खोटा वाटण्यासाठी आपल्याला सद्गुरूची गरज आहे संतांची गरज आहे आणि त्यांना शरण गेल्यानंतर आपल्याला हा प्रपंच खोटा वाटणार आहे आणि ते खोटा वाटण्यासाठी एकदा आपण भगवंताचं नामस्मरण करायचं हे कळालं तर आपल्याला हा सर्व कशामुळे कळण हा देहच खोटा आहे हा देह नाशिवंत मळमूत्राचा बांधा वरी चर्म घातली रे कुर्मी कीटकांचा सांधा रव रव दुर्गंधी रे अमंगळतीचा बांधा स्मरे त्या हरिहारा शरण जाई गोविंदा स्मरे त्या हरिहारा शरण जाई गोविंदा हरिवेद मदालसा स्वाम जो रे बाळा पडिवेद मदालसा स्वाम जो रे बाळा
नाशिवंत मलमूत्राचा भांडार वरी जन्म घातली रे पूर्वी तिथं नाशिवंत आहे. आणि नाशिवंत देह आपल्याला वाटल्याशिवाय हा देहावरचं महत्व सुटणार नाही आणि देहासंबंधीचा हा प्रपंच सुटणार नाही. आणि ते सुटण्यासाठी आपल्याला त्या देवाचा अनुभव आला पाहिजे. देवाचा अनुभव आल्यानंतर आपली स्थिती जी आहे, आपली स्थिती देवाचा अनुभव आल्यावर पहा, नामदेव महाराज जे लाडके भक्त होते, है का नाही, लाडके भक्त होते, ते सुद्धा ज्या वेळेस औंढ्या नागनाथला गेले, विसुमाखेचरण साधू संतांना शरण गेले, विसुमा काकांना, त्यावेळेस ते सुद्धा म्हणतात, उलोक धर्म रोमांच जव नाही उतले, नाही नयन सजल झाले, तव भक्तीचे सुख कळले जे म्हणती, ते लटकेच बोलती उभई होती. ते म्हणतात की उलोक धर्म रोमांच म्हणजे देहावर आपल्या जे रोम आहे, ते रोम आपले त्या भगवंताच्या नामाने उभे राहत नाही, किंवा आपल्या रोमातून जे घामाचे आतून बिंदू ते येत नाही, अंग आपलं थरथर कापत नाही. पुलक धर्म रोमांच जव नाही उतले, नाही मिळेल सजल झाले, म्हणजे डोळ्यातून अश्रुधारा जोपर्यंत आपल्या येत नाही. मग तेच नामदेव महाराज आहेत ना, जे लाडके देवाचे भक्त होते, जे माऊलीला मानत नव्हते संत म्हणून, पण तेच नामदेव महाराज पुन्हा ते म्हणतात की लटकेच बोलती उभई लोकी. मग तसं होतंय का आपल्याला? आपल्या डोळ्यातून अश्रुधारा येतात का? अंग थरथर कापतंय का? नामदेव महाराज म्हणतात एकमेकावर आणि मनसी आनंदाचा धूर आला. ते कुठं पडतात आणि त्यांना देहाचं भान राहत नाही. मग पहा, जो जेव्हा भगवंत निघाले होते गोकुळातून, त्यावेळेस गवळणींची स्थिती कशी झाली होती? त्यांच्या डोळ्यातल्या अश्रूंनी धरणी भिजली होती, है का नाही? प्रतिकडले झाली होती, त्या अशा बडाबडा धरतीवर लोळत होत्या. त्यांच्या डोळ्यातल्या अश्रुधारांनी धरती भिजली होती. ती खोटी आहे का? आणि आज जर एखाद्या ताईची माईची स्थिती या कीर्तनात, आज जर एखाद्या ताई माईची स्थिती तशी झाली तर आपण त्यांना गवळण समजू का? समजू आपण गवळण? ती खरी स्थिती आहे. आणि त्या खऱ्या स्थितीला प्राप्त करून घेण्यासाठी साधू संतांचा देवाचा हा अट्टास आहे. 7 दिवस सत्ते, दिंड्या, वाऱ्या, जे सगळं आहे ते ती आपल्याला स्थिती अनुभवाला येण्यासाठी आहे. आणि ती जोपर्यंत आपल्याला स्थिती अनुभवाला येत नाही तोपर्यंत आपल्याला भगवंत कळू शकत नाही. कारण ती स्थिती खरी आहे, ती स्थिती साधू संतांनी घेऊन ठेवली आणि ती स्थिती
आजही आपल्याला अनुभवाला येते आणि ती अनुभव घेण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. ती स्थिती अनुभवाला आल्याशिवाय ते कळणार नाही. त्या स्थितीला कोणी खोटं समजू नाही, कारण ती साधू संतांनी लिहून ठेवलेली ती खरी आहे आणि त्याला नाव ठेवण्याचा प्रयत्न कोणी करू नये. कारण आपल्याला कळून घेता आलं तर घेण्याचा प्रयत्न करा, पण नाव ठेवण्याचा प्रयत्न करू नये, कारण ती सत्य आहे, खरे आहे, साधू संतांचं आहे आणि त्यालाच खरी भक्ती म्हणतात. आणि त्याला नाव जर ठेवत असतात तर तुकाराम महाराज
पहा तुकाराम महाराज म्हणतात की सत्य कर्मा व्हावे साह्य घातलिया भय नरका जाणे. कारण सत्य आहे तो फक्त परमात्मा आहे. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला कागाळा दाविला जगता करू किंवा सत्य साच खरे नाम विठोबाचे परी. म्हणून ती सत्य जाणून घेण्याचा तेव्हा अनुभव घेण्याचा प्रयत्न करावा. त्याला नावं ठेवल्यानंतर आपण नरकाला जाऊ असं तुकाराम महाराजांचं म्हणणं. त्याला जर कुणी नावं ठेवत असतील सत्य कर्माला साह्य होत नसतील तर ते नरकाला गेल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही आपण ठरवायचं आता सत्य कर्माला साह्य व्हायचं त्याचा अनुभव घ्यायचा की नरकाला जायचं ज्यांनी त्यांनी ठरवायचं. म्हणून पहा आज तुम्हा साधू संतांची सेवा करण्याचा योग आला आणि तुम्ही मृदंगाचार्य पेटी मास्तर टाळकरी माळकरी सगळे जे गायनाचार्य आपले शास्त्रीय पहा खरंच त्यांचं वर्णावं तेवढं कौतुक थोडे. कारण त्यांनी शास्त्री पदवी घेतली संस्थेत शिकून आले पण आपल्यासारख्यांना उभं करून ते म्हणजे तयार करण्याचा प्रयत्न करते. पहा त्यांचं किती अंतकरण मोठं म्हणावं का. ते टाळकरी म्हणून उभे राहिलेत गायक म्हणून उभे राहिलेत आणि आपल्यासारख्याचं गोड म्हणजे वेडेवाकडे शब्द ऐकून घेण्याचा प्रयत्न करते. असे आमचे शास्त्री महाराज आमचे घुमरे महाराज आले अजून काका आले ते विनेकरी महाराज येत आपले नाव काही सगळ्यांची माहित नाही. कोले महाराज आणि तुम्ही सगळे आमच्या ताई पहा दुसऱ्या कीर्तनांमध्ये लेडीजला उभं राहण्याची परवानगी नाही पण आपल्या कीर्तनात यारे लहान थोर याती भलती नारी न किंवा सगळ्यांशी येते आहे अधिकार कलियुगात हा सगळ्यांना अधिकार आहे. म्हणून आपल्या ताई मंगल ताई वर्षा काकी आपल्या घरचे ताई पाटा घेऊन आल्या ह्या सगळ्या ताई उभा राहिल्यात भालदार चोपदार सगळ्यांना नतमस्तक होऊन माझी झालेली सेवा हृदय तसंच गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा तसेच विठ्ठल देवी सातव्या दिवसाची सकाळची एकादशी कीर्तन सेवा हरिभक्त पारायण आदरणीय ताईसाहेब यांनी वेळेमध्ये येऊन सुंदर प्रकारचे या ठिकाणी केले त्याबद्दल गावकरी त्याच्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो. यानंतर लागलीच पद्धतीने या ठिकाणी होणार आहे. फराळाची पण सर्वांची या ठिकाणी व्यवस्था आहे. जे काही महिला मंडळ आहे ते प्रथमतः या ठिकाणी खाली पहिल्या पंक्तीला बसतील आणि बाकी मग या ठिकाणी पुरुष मंडळ जे आहे दुसऱ्या पंक्तीला या ठिकाणी बसतील. भरपूर अशी फराळाची व्यवस्था पंक्तीवाल्याच्या वतीने या ठिकाणी केलेली आहे. दुपारची